आवाज येतो का सांगा? आवाज येतोय का सांगा? पटकन सांगा. येतोय? आज थोडंसं बाहेरगाव गेलो होतो त्याच्यामुळे उशीर झाला. जळगाव. ठीक आहे, नाही तर आपला क्लास 7ला सुरू झाला असता. चला लक्ष द्या. कालच्या दिवशी काय सांगा कमेंट्स मध्ये. उतरत्या क्रमाची बेरीज शिकलो होतो आपण आणि पॉईंटची. आता तुमची साधी बेरीज झालेली आहे, पॉईंट झाली, उतरत्या क्रमाची बेरीज झाली, अंश आणि छेदाची बेरीज झाली, की तुम्हाला समजायला लागलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण थोडंसं वजाबाकीवरती झलक टाकणार. आता वजाबाकीचं बघा इथं. वजाबाकी सर्वांना जमतं, पण थोडंसं आता या ठिकाणी ठीक आहे, या संख्येची वजाबाकी करणार. तर हातचा घेणार कसा किंवा वापस कसा देणार. समजा 7 या संख्येतून 9 ही संख्या जात नाही, मग तुम्ही 7 या संख्येला कॅन्सल करून हातचा 1 घेऊन घ्यायचे किती, 17. ठीक आहे, मग 17 मधून तुमचे 9 जर मायनस केले तर राहिले किती, 8. हातचा वापस जाईल. 9 मधून 9 गेला 0, 8 मधून 3 गेले 5 आणि 4 मधून 2 गेले 2. ठीक आहे, मान्य आहे वजाबाकी तुम्हाला जमते आहे. म्हणजे त्याच्यानंतर आपण सिंपल वजाबाकी काही जास्त घेणार नाही, आपण डायरेक्टली या ठिकाणी पॉइंटच्या वजाबाकीकडे जाणार. ओके, हातचा कसा घेणार आणि वापस हातचा कसा घेणार आणि वापस कसा देणार या सगळ्या गोष्टी घेऊ आपण व्यवस्थित. समजा क्वेश्चन नंबर 2, 98765 मायनस 235 बरोबर क्वेश्चन मार्क. ज्या प्रकारे आपण वजाबाकी केली त्याच प्रकारे आपण ज्या प्रकारे बेरीज केली त्याच प्रकारे वजाबाकी आपण घेणार आहोत. परंतु वजाबाकी करताना सर मागच्या बेरजेमध्ये जसं तुम्ही पहिला अंक लक्षात घेतला तसं इथं घेऊ शकतो आपण. कसं लक्षात घ्या. समजा तुम्हाला पेपरला प्रश्न विचारलेला आहे आणि पेपर जर ऑनलाईन असेल तर ठीक, पण ऑफलाईन असेल तर तिथल्या तिथेच तुम्ही कॅन्सल करू शकता. 5 मधून 5 केला 0, या 6 मधून 3 गेले 3, या 7 मधून 2 गेले 5. आता इथं संख्या शिल्लक राहिलेली नाही, म्हणजे ही जी संख्या आहे ही जशी आहे तशी समोर ठेवायची. म्हणजे तुमचं उत्तर झालेलं आहे 98530. ओके का? ठीक आहे, त्याच्यानंतर पुढची संख्या क्वेश्चन नंबर 3, 76542 मायनस 421 क्वेश्चन मार्क. आता तुम्हाला दोन मुद्दामून अशा संख्या दिलेल्या आहे की त्या तिथल्या तिथे कॅन्सल होऊ शकतात. ओके का? ठीक आहे, लक्ष द्या. हे बघा, समजा पहिल्या संख्येतून 2 मधून 1 गेल्यानंतर किती असेल, 1. 4 मधून 2 गेल्यानंतर 2 आणि या 5 मधून 4 गेल्यानंतर 1. आता इथं संख्या शिल्लक राहिलेली नाही, म्हणजे जी संख्या तुमची शिल्लक असेल ती जशी आहे तशी उत्तराच्या समोर लिहायची. हे झालं तुमचं उत्तर. ठीक आहे, आता की सर नेमकं तुम्ही अशा संख्या घेऊ राहिलात की त्या पहिल्या संख्येतून पहिली संख्या वजा होते. मग आता अशी संख्या घ्या की ज्याच्यातून ती वजा होत नाही आणि ती थोडीशी आपल्याला प्रोफेशनल मेथडनं सोडवायची. पांचन मेथड नाही, एकाखाली एक घेऊन तर अख्खे विद्यार्थी वजाबाकी करणार आहेत. समजा या ठिकाणी प्रश्न क्रमांक आपण पुढचा घेणार आहोत 4 नंबरचा. ओके, बघा इथं घेणार आहोत आपण 5 4 3 5 6 वजा 2 3 4 9. या दोन प्रश्नांपेक्षा हा प्रश्न जरा वेगळा आहे आणि आपल्याला आहे तिथंच वजाबाकी करायची, पुन्हा ती संख्या खाली घ्यायची नाही. आणि कोणताही प्रश्न असो पेपरला तुम्हाला 4 ऑप्शन. ठीक आहे, इथपर्यंत दिसते ना? ओके, आता लक्षात घ्या. सर पहिल्या 6 या संख्येतून 9 ही संख्या जात नाही, मग 6 ला कॅन्सल करून तुम्ही इथं घ्यायचे 16 आणि 16 मधून 9 गेल्यानंतर किती येणार आहे, 9 आणि 7 किती होणार आहे, 16. म्हणजे 7 शिल्लक राहतील. तर लगेच विदिन सेकंद न गमवता तुम्हाला पेपर पैकी
ज्याचा पहिला अंक 7 आहे ते तुमचं उत्तर असेल. माझं म्हणणं समजून घ्या मी काय म्हणतोय. समजा माझ्या उत्तराचा पहिला अंक 7 आहे, 7 4, तर तुमचं ए नावाचा जो ऑप्शन आहे तो बरोबर आहे. समजतं? आता वजाबाकी वरती बऱ्यापैकी म्हणजे बहुतांश विद्यार्थ्यांना वजाबाकी वरती काही जास्त अडचण नसेल. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी जरा थोडस जसं आपण साधी वजाबाकी साधी बेरीज शिकलो तसं आता आपण साधी वजाबाकी शिकलेलो आहोत. आता त्याच्यानंतर आपण घेऊ पॉइंटची वजाबाकी. ठीक आहे, आता पॉइंटची वजाबाकी कसं घेणार बघा. संख्या जरा मोठ्याच काढू पण तुम्हाला दिसल्या पाहिजे. 431.25 वजा 452 सॉरी 418.12 बरोबर किती. वजाबाकी करणं आहे. सुरुवातीला आपण बेसिक लेवल घेऊ. आता बेसिक लेवल मध्ये आपल्याला करावं लागेल या ठिकाणी की समजण्यासाठी 431.25 वजाबाकी करताना वजाचा चिन्ह द्यावं लागेल आणि पॉइंटच्या खाली पॉइंटच आला पाहिजे. त्याच्या अगोदर आहे तुमचे 418 आणि नंतर आहे तुमचे 12. 5 मधून 2 गेल्यानंतर 3, 2 मधून 1 गेल्यानंतर 1, पॉइंट जसाचा तसा. आता सर्वात महत्वाची गोष्ट आहे, या 1 मधून 8 जात नाही म्हणून आपण हातचा घेऊन इथं करायचे 11. या 11 मधून 8 गेल्यानंतर राहिले किती 3. ओके, तुम्ही शेजारून उसना घेतलेला आहे तर वजाबाकीमध्ये त्याचा त्याला वापस द्यायचा. 3 मधून हे 2 गेले राहिला किती 1 आणि 4 मधून 4 गेला 0 म्हणजे उत्तर असेल तुमचं 13.13. इथपर्यंत क्लिअर झालं. परंतु एक तुमची पहिली प्रायोरिटी अशी ठेवायची, पहिली प्राथमिकता उत्तर काढताना की सर हे सगळं उत्तर काढल्यानंतर तुम्ही ऑप्शन मध्ये पाहणार, परंतु पेपरला आपल्याला टाइम कमी असतो म्हणून आपण कमीत कमी वेळेमध्ये उत्तर कसं काढू शकतो. ठीक आहे, कसं लक्षात घ्या. सर पॉइंट नंतर सारखे डिजिट आहे म्हणजे सारखे घर आहे, इकडे बी पॉइंट नंतर सारखे घर आहे म्हणजे वजाबाकी करताना फारशी अडचण येणार नाही. आता कशी सर, याचा पहिला अंक जो 5 आहे आणि याचा पहिला अंक किती आहे 2, मग 5 मधून जर 2 वजा केले तर माझ्या उत्तराचा पहिला अंक किती असेल 3. विषय संपला. ही तुमची पहिली प्राथमिकता असली पाहिजे पेपर सोडवताना. येते का लक्षात? नाही तर मग सगळं बैलावानी प्रश्न सोडवत राहायचा आणि मग ऑप्शन कडे पाहायचं आणि मग उत्तर आलं माझं म्हणून गोंधळत बसायचं किंवा माजणं करत बसायचं. त्या गोष्टीला काही महत्व नाहीये. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरी प्राथमिकता अशी आहे, तुमचे पॉइंट नंतर सारखे सारखे घर आहे. या 5 मधून तुम्ही 2 वजा करताय तर राहिले 3. पुन्हा या 2 मधून जर तुम्ही 1 वजा करताय तर 1, म्हणजेच या ठिकाणी तुमचे शेवटचे जे 2 अंक आहे ते 1 आणि 3 आहे. बघा शेवटचे 2 अंक किती आहेत 1 आणि 3. एवढ्या बारीक गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. येते लक्षात? चला पुढचा प्रश्न घेऊ आपण या ठिकाणी. आता पुढचा प्रश्न मी तुम्हाला देतो, तुम्ही कमेंट्स मध्ये त्याचं उत्तर लगेच सांगा मला. ठीक आहे, 918.67 वजा 420.14 वजाबाकी करायचे. बघू कोण कमेंट्स मध्ये उत्तर देते. आज कोण कोण आलेले आहे आंग दोन लेक्चरला हजर. सुदेश पाटील, पवन, नैना, वैष्णवी, राधिका. चला सांगा लवकर कमेंट्स मध्ये उत्तर. $498.53. ठीक आहे, काही हरकत नाही. चला बाकीचे उत्तर 498.53. वैष्णवी पाटील. चला पुढे.
बाकीचे रे, बाकीचे काय अभ्यास करता की नाही घरी? मुली उत्तर देऊ राहिले आहे तर मुलं काय कामाचे मग? मोबाईलचा यूज करू नका. मी इथं सोडवतो आहे तर तुम्ही पण एक कच्चा पेन आणि सॉरी कच्चा पेन म्हणून राहिला, कच्ची वही आणि पेन ठेवा जरा जवळ, समजलं का? का समजेन ते निव्वळ ते सडेल डबल्याचा वापर करू करून मेंदू बधीर झाले तुमचे. आता सर पहिली प्राथमिकता अशी आहे, पहिली मेथड आपण पी फॉर 65 लेवल आणि दुसरी मेथड आहे पी फॉर प्रोफेशनल लेवल. मग सर 65 लेवल मध्ये काय करणार, जो आपला जिल्हा परिषदचा विद्यार्थी आहे चौकामध्ये वाजणं करणारा तो हेच वजाबाकी करणार आहे, अशीच वजाबाकी करणार आहे, एकाखाली एकच अंक लिहिणार आहे. पण आपल्यामध्ये त्या विद्यार्थ्यात फरक असला पाहिजे. लक्ष द्या कसे. 7 मधून 4 गेला 3, 6 मधून 1 गेला 5, पॉइंटचा पॉइंट, 8 जसाचा तसा, 1 मधून 2 जात नाही म्हणून झाले 11, 11 मधून 2 गेले या ठिकाणी किती होणार आहे 9. हातचा तुम्ही न उसना घेतला होता त्याचा त्याला वापस द्यायचा आणि 9 मधून 5 गेले किती राहिले 4, 498.53. ओके आहे का? 498.53. काही काही उत्तर बरोबर दिलेलं आहे. आता लक्ष द्या, पण नेमकं आपल्याला उत्तराचा पहिला अंक पहिले शोधणं गरजेचं आहे. ओके, कसा शोधणार? पहिली प्राथमिकता असे पॉइंट नंतर सारखे घरा आहे, पॉइंट नंतर सारखे घरा आहे, म्हणून पहिल्या अंकातून पहिला अंक वजा करायचा. 7 मधून 4 गेले 3, माझ्या उत्तराचा पहिला अंक किती आहे 3. ओके का? ठीक आहे. पुन्हा या 6 मधून हा 1 गेला, राहिला किती 5. मग 53 किंवा 3 असं ज्या पर्यायामध्ये दिसते आहे त्याला जास्त सोडत बसायचं नाही, डायरेक्ट उत्तर आलं तुमचं. उत्तर ऑप्शन मध्ये बघून घ्यायचं डायरेक्ट. ठीक आहे, याचं फायनल आन्सर आहे 498.53. बऱ्याच विद्यार्थ्यांचं आलेलं नाही, जरा कोशिश करा. ठीक आहे, 1 तारखेला नवीन बॅच चालू होते आहे, त्याच्यामुळे जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी हजर राहायचं. चला पुढे. आता इथं झाले सर पॉइंटची बेरीज. ओके, मी तुम्हाला एक एक दोन दोन उदाहरण याच्यासाठी घेतो आहे कारण वेळ कमी असतो, संध्याकाळचा टाइम हा तुमचा कोमात जाण्याचा असतो जास्त करून, त्याच्यामुळे आपण जास्त काही वेळ तुमचा घेत नाही. एक एक दोन दोन तीन तीन उदाहरणं घेतल्यानंतर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होऊन जाते. ओके का? चला लक्ष द्या, आता आपण घेणार आहोत अंश आणि छेदाची वजाबाकी. अंश आणि छेद. ओके, आता अंश आणि छेदामध्ये पहिला प्रश्न घेऊ. सर अंश आणि छेद आपल्याला समजत नाही, याच्या अगोदर मागच्या लेक्चरमध्ये आपण अंश आणि छेदाची बेरीज शिकलेलो आहे. अंश आणि छेदाची बेरीज, आता अंश आणि छेदाची वजाबाकी घेऊ स्टेप बाय स्टेप. मी अगोदर सांगतो, हे जे लेक्चर आहे हे एकदम बेसिक की ज्यांची सुरुवात आहे त्यांच्यासाठी आहे. तुम्हाला वाटत असेल सर ऍडव्हान्स लेवलचे प्रश्न घ्या, तर आपण काही दिवसानंतर ऍडव्हान्स साठी वेगळे प्रश्न घेणार आहोत, त्याच्यामुळे ताण घेऊ नका. ठीक आहे, हे आपल्या गोरगरीब मुलांसाठी आहे की ज्यांची स्पर्धा परीक्षेमध्ये सुरुवात आहे. उदाहरणार्थ 3/2 वजा 5/2. सर तुम्ही तर ते बेरजे सारखं शिकून राहिले मागच्या सारखं, इथं सुद्धा पाया समान आहे बरोबर. आता इथं आपल्याला नेमकं एक संख्या घेऊ, आपण जरा थोडीशी जास्त संख्या घेऊ. इथं घेणार आपण 9 घेऊ. ठीक आहे, कारण वजाबाकीचं चिन्ह होतं. ओके, लक्ष द्या. पहिलं उदाहरण आहे, समजून सांगतोय, यानं एकदम सोपं आहे, बेरजे सारखंच आहे, फक्त तिथं बेरीज घ्यायची होती, इथं कुठं वजाबाकी घ्यायची. पाया समान आहे, 2 जसाचा तसा ठेवायचा. या 9 मधून हे 5 गेले, राहिले किती 4, आणि या दोनाने आपल्याला कोणाला भागायचं आहे 4ला, तर बेक बे बे दुनी 4, आपलं उत्तर आलेलं आहे 2. इथपर्यंत समजलं का? मग संख्या किती मोठी दिलेली असू द्या, 64 डिवायडेड बाय 8 मायनस 32 डिवायडेड बाय 8. दुसरा प्रश्न देऊन टाकला तुम्हाला, 64/8 वजा 32/8. ताण घेऊ नका, इथं तुमचा जो पाया आहे तो उत्तरामध्ये जसा आहे तसा समान ठेवायचा. सर इथं वजाबाकीचं चिन्ह आहे म्हणून या 2 लुगड्यांची वजाबाकी करायची. 4 मधून 2 गेला 2, 6 मधून 3 गेला 3. ओके, म्हणजे 32 आलेला आहे. 8च्या पाड्यामध्ये 32 बसतात सर, 8 1 8, 8 चौक 32, विषय खलास. म्हणजे इतकं बेसिक आपल्याला समजलं पाहिजे. ओके, समजते आहे का? यस ऑर नो मध्ये फटकन उत्तर द्या. आता पुढे बघा, पुढचं उदाहरण तुम्हाला मी सोडवण्यासाठी देतो आहे, प्रश्न क्रमांक 3. ओके, चला थोडीशी क्रिटिकल संख्या घेऊ आपण, या ठिकाणी विषम संख्या घेऊ. 13/9 वजा 7/9. ओके, 13/9 वजा 7/9.
चला सांगा उत्तर काय येणार आहे पटकन. तोपर्यंत दुसरा प्रश्न देऊन देऊ तुम्ही, प्रश्न क्रमांक 4 वाला तो देऊ आपण. 56 डिवायडेड बाय 7, सॉरी 7 नका घेऊ, ठीक आहे 7 घेऊ, वजा 18 भागेला 7. दोघांचे उत्तर द्या बरं, चला पटकन करा कोशिश. वैष्णवी फक्त यस सर करायचं आणि उत्तर द्यायचं. द्या लवकर उत्तर. 13 वजा 7 भागेला 9 आणि 56 भागेला 7. उत्तर द्या. पाया समान आहे. सगळे कोमात गेले, चला जाऊ द्या काय हरकत नाही. लक्ष द्या रे भाऊ, पाया समान आहे. 9 जसाचा तसा ठेवायचा. 13 मधून 7 गेले किती राहणार आहे 6. सर या दोघांनाही भाग जाऊ शकतो का? हो जाऊ शकतो, जर तुम्हाला पाढा येत असेल तर. कसा? 3 दुनी 6, 3 त्रिक 9. तुमचं फायनल आन्सर असेल 2/3. ओके का? पण पेपरवाल्यांनी जर तुमच्या अजून किडण्या काढण्याचं ठरवलं तर ऑप्शन मध्ये 2/3 नसेल. तर मग काय असेल सर लक्षात घ्या. समजा तुम्हाला बेसिक सांगतो मी, लक्ष द्या. समजा तुमचं उत्तर 2 किती आलेलं आहे 3. किती आलेलं आहे 3. लक्ष द्या सगळे खेकडे. 3 या संख्येनं 2 या संख्येला भाग जात नाही. आगाऊ धंदे केले. 0 जर वाढवला आपण तर उत्तराची सुरुवात 0 पॉइंट पासून होईल. पुन्हा 3 1 3, 3 सक किती होणार आहे 18. 20 मधून 18 गेले, राहिले 2. पुन्हा घेतला 0, पुन्हा झाले 20. 3च्या पाड्यामध्ये 20च्या जवळ येणारी संख्या 3 सक 18. म्हणजे त्याचं फायनल आन्सर असेल जर विचारलं तर 0.66 असं सुद्धा पेपरला येऊ शकते. त्याच्यामुळे बी अलर्ट राहणं तुमचं काम आहे. ओके का? चला सर पुढचा प्रश्न सोडून घेऊ आपण या ठिकाणी. सर पाया समान आहे, पाया जसा आहे तसा ठेवायचा. दोघांची वजाबाकी करायची आहे. 16 समजा इथं 56 आहे, 6 तून 8 जात नाही. जाऊ द्या, तुम्ही जास्त ताण घेऊ नका. तुम्हाला साधीच वजाबाकी सांगतो. 56 - 18 केले, 6 मधून 8 जात नाही. 6 कॅन्सल करून हातचा घेऊन झाले किती 16. 16 मधून 8 गेले 8, हातचा आला 1. सर वापस का बरं देतात? तुम्ही ना ज्या माणसाला उसने दिले आहे त्याचे त्याला शेजारच्याला वापस द्यायचे. मग 1 आणि 1 किती झाले 2 आणि 5 मधून हे 2 गेले, राहिले किती 3. समजते आहे का माझं म्हणणं? म्हणजे 56 मधून तुम्हाला 18 वजा करायचे आहे. 16 तून 8 गेले 8, हातचा आला 1, 5 मधून 2 गेले 3. म्हणजे तुमचं सेमी फायनल आन्सर आहे 38 डिवायडेड बाय 7. पण पेपरवाल्याला अजून अटॅक आला असेल, त्यानं जर तुम्हाला फसवायचं ठरवलं तर हा पठ्ठ्या तुम्हाला 38/7 ऑप्शन मध्ये नसेल तर ऑप्शन मध्ये तुम्हाला काय असेल पॉइंट असेल. तर मग सर पॉइंट कसं काय सोडवणार? तर इकडे लक्ष द्या. पॉइंट कसं काय सोडवणार तुम्हाला सांगतो. आता समजा, कारण तुम्हाला इथंच भाग द्यावा लागेल किंवा तुम्हाला तुमच्या स्टँडर्ड पद्धतीने सांगतो. घाट्याचा चम्मच. सर 7चा पाढा 38 पर्यंत घ्यायचा आहे. 7च्या पाढ्यात 38 नाही, परंतु 7 5 35 होत आहे. 38 मधून 35 गेले, राहिले किती 3. 7 या संख्येनं 3 या संख्येला भाग जात नाही. आगाऊ धंदे केले, 0 वाढवला तर तुम्हाला उत्तरामध्ये पॉइंट द्यावा लागेल. पुन्हा 7च्या पाड्यामध्ये 30 येत नाही, पण 7च्या जवळ येणारी संख्या 7 चौक किती होणार आहे 28. पुन्हा किती शिल्लक राहिले 2. पुन्हा जर तुम्ही 0 वाढवला तर पुन्हा तुम्हाला पॉइंट घेण्याची गरज नाही. एकदा तुम्हाला सरकार सवलत देऊन देते. समजलं का?
एकदार सवलत तुम्हाला सरकार देऊन देते. मग 7च्या पाड्यामध्ये 20 या जवळ जाणारी संख्या 7 दुनी किती होणार आहे 14 आणि 20 मधून 14 गेले किती राहिलेले आहे 6. याचा विषय सोडून द्या, ताण घेऊ नका, कारण पॉइंट नंतर 2च घर घ्यावे असा नियम आहे. ओके. त्याच्यानंतर मग तुमचं फायनल आन्सर असेल 5 रुपये 42 पैसे. ओके का? समजलं असेल तर यस करा कमेंट्स मध्ये लवकर, त्याच्याशिवाय मी याला पुसत नाही. चला लवकर सांगा कमेंट्स मध्ये फटकन, यस सर समजते आहे. आज दिसते का भाऊ? 13/9. राधिका काय म्हणणं आहे तुझं? 13/9 दिसत नाही का? 13/9 दिसत. ठीक आहे सर, काय हरकत नाही. ओके ठीक आहे चालेल. म्हणजे आज हे जे आपण 3, 4, 5 उदाहरणं घेतलेले आहे याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा सांगतो, ताण घेऊ नका. ज्या टायमाला तुम्ही ऑफलाईन बॅचला बसणार त्या टायमाला भरपूर उदाहरणांची प्रॅक्टिस केली जाईल, परंतु याची आवड तुम्हाला तयार झाली पाहिजे. बरोबर आहे? ठीक आहे. धीरे धीरे सेटअप तयार होण्याच्या मार्गावरती आहे. सब्र का फल मिठा होता आहे. बरोबर आहे? क्लिअर दिसते का मला सांगा फटकन. मला एकाची कमेंट्स आलेली की सर दिसत नाही 13/9. ओके का? राधिका दिसते का बाळा, सांग बर फटकन. नाही. आता एक काम करा, आता नेटचा इश्यू असू शकतो माझ्यामध्ये काहीतरी, पण बाकीच्यांना दिसते, बाकीच्यांचा काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे असो. इथं 13/9 आहे वजा 7/9 आहे, त्याचा बेस सेम आहे, जसा आहे तसा ठेवला. इथं वजाबाकीचं चिन्ह आहे म्हणून दोघं खेकड्यांची वजाबाकी केली. 13तून 7 गेले 6. दोघही संख्या या ठिकाणी 3च्या पाड्यात बसत होत्या म्हणून 3 दुनी 6 3 त्रिक 9. मग पेपरला जर 2/3 ऑप्शन नसेल तर पेपरला तुम्हाला 2/3 ला भाग द्यावा लागेल, म्हणजे त्याचं उत्तर आहे 0.66. बाकी समजलं असेल असं मी गृहीत धरतो, कारण पुढचं अजून शिकवण्याचं बाकी आहे. अजून काही जणांना अडचण असेल, सर तुम्ही ना काय केलं माहितीये का, वजाबाकी घेताना तुम्ही ना फक्त पाया समान तुमची प्रश्नपत्रिकांची असेल, त्याच्यामुळे आता सर एकदमच सोपं होते आहे तर बेसिक विद्यार्थ्यांसाठी. बरोबर. आणि तुम्हाला जास्तच कठीण पाहिजे तर थोडं दिवस थांबा, याच्यापेक्षाही ऍडव्हान्स लेवलचे प्रश्न येतील, ताण घेऊ नका. समजलं? त्याच्यानंतर पोलीस भरतीच्या 2024 मध्ये झालेले सगळे पेपर्स, SSC GD चे सगळे पेपर्स, त्याच्यानंतर 2023-24 मध्ये झालेले वनरक्षक भरतीचे पेपर, त्यानंतर बाकीचे जे एक्झाम आहे सरळ सेवेच्या, बरोबर, त्या सर्व सरळ सेवा प्रश्नांचे महत्वाचे प्रश्न आपण ऑनलाईन मध्ये घेणार आहोत. ओके. फक्त मला एकच सपोर्ट करा तुम्ही, की जोपर्यंत तुमचे पाढे वर्ग घन होत नाही तोपर्यंत तुमचा गणिताचा बेस क्लिअर होत नाही. समजते? ओके. चला लक्ष द्या. आता अंश आणि छेदाची पाया समानची पद्धत घेतली, पण आता आपण एक घेणार आहोत. ही तर क्लिअर झाली तुमची. आता पाया जर समान नसेल तर मग काय करायचं? पाया समान नसेल तर मग काय करायचं? तर मग काहीच ताण घेऊ नका, फक्त इकडे लक्ष द्या. इथं दिसतंय का एडिटर साहेब? दिसते? हा. पहिला जो प्रश्न घेतलेला आहे आपण, आता लक्ष द्या, मी अगोदरचे जे 4 उदाहरणं घेतलेले आहेत त्याला पुन्हा रिवाइज करून पहा. त्याच्यानंतर आता आपण पाया समान नसेल पण काय घेतो आहे? वजाबाकी. ओके. पहिला प्रश्न तुमच्या होबाळल्याच्या समोर 498 वजाबाकी करायची आहे अंश आणि छेदाची. बापा संख्या लयच मोठी घेऊन टाकली आपण. ठीक आहे, काय हरकत नाही. 16/3 वजा 9, सॉरी 9 नाही घेऊ आपण, ठीक आहे काय हरकत नाही, 9/4. आता रे आता काय करणार? कारण की बेरीज होती तर ता तुम्ही बरोबर नळला दाबला, पाया समान होता तर आबी वजाबाकी जमून गेली, पण आता वजाबाकी बी आहे आणि पाया बी समान नाही आहे. तर या ठिकाणी
एकतर तुम्ही पाया समान नसेल तर तुम्हाला मी एक शॉर्टकट पद्धत सांगितलेली आहे, अंधेरा कायम रहेगा. शक्तिमान कशी रे, याला क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणू शकतो आपण. कसं, पहिले पानचट पद्धत सांगून देतो काय करणार. जशी आपण बेरजेच्या टायमाला घेतली होती तशी. सर तीनाच्या पाड्यात 4 बसत नाही, 4च्या पाड्यात 3 बसत नाही, म्हणून हे दोघी टर्मला एकमेकांच्या विरोधात येतील. ओके, म्हणजे तुमचा पाया किती समान झालेला आहे, 12. ज्या संख्येनं पाया समान केला त्या संख्येनं वरच्या संख्येला गुणायचं. आठवत असेल माझ्या मते पहिल्या लेक्चरला झालं होतं. मग 16 गुणिले 4 केलं तर 16 किती होणार आहे, 64. चिन्ह आहे वजाबाकीचं, आणि ज्यानं पाया समान केला त्यानं वरच्या संख्येला गुणायचं. नंतर किती झाले, 27. आणि खालचा जो तुमचा बेस आहे, जो तुमचा पाया आला होता तो किती होता, 12. इथपर्यंत माझ्या मते समजत असेल. मग 64 मधून 27 वजा करायचे आपल्याला. बऱ्याच विद्यार्थ्यांना समोरासमोर डायरेक्ट वजाबाकी येत नाही. बघा, ज्यांना डायरेक्ट वजाबाकी येतील ते 4चे किती करणार आहे, 14. आणि 14तून 7 गेले 7, हातचा आला 1, 6 मधून 3 गेले 3. पण काही काहीचे डोळे फिरतात म्हणून त्यांना आपण साईडला वजाबाकी करून देऊ. 64 वजा 27, 4 मधून 7 जात नाही, 4चे झाले 14, 14तून 7 गेले 7. तुम्ही उसना घेतला होता त्याचा त्याला शेजारच्याला वापस द्यायचा. 6 मधून हे 3 गेले, किती उरतील, 3. म्हणजे 37 भागेला किती झाले, 12. इथपर्यंत क्लिअर झालं का. मग 37 भागेला 12 आहे तर पुन्हा त्याला आपल्याला भाग द्यायचा आहे. समजा पेपरला जर डायरेक्ट 37 भागेला 12 असेल तर ओके कार्यक्रम, पण जर 37 भागेला 12 नसेल तर तुम्हाला 37ला 12 भाग देणं आहे. तर पुन्हा तुमच्या मराठी भाषेमध्ये घाट्याचा चम्मच. आता 12च्या पाड्यामध्ये 37 बसत नाही तर किती बसतात, 12 त्रिक किती होणार आहे, 36. 37 मधून 36 जर वजा केला तर राहिला किती, 1. मग 12 या सर्वात महत्वाचा क्रिटिकल भागाकार आहे. इथं लक्ष द्या सगळेजण. सर 12च्या पाड्यामध्ये 37 बसत नाही तर 12 त्रिक किती झाले, 36. ओके, 36 झालेले आहे तर राहिला किती, 1. पण आपल्याला तर पुढे भाग देणं आहे. मग काय करणार सर, आपण आता लालच पेन घेऊ तुम्हाला समजण्यासाठी. समजा इथं जर मी एक शून्य वाढवला, लक्ष द्या भाऊ, समजा इथं जर एक शून्य वाढवला तर माझ्या उत्तरामध्ये मला पॉईंट द्यावा लागेल. इथपर्यंत क्लिअर आहे, ठीक आहे. पण आता पुन्हा 12च्या पाड्यात 10 बसत नाहीये. मग आता पुन्हा तुले आगाऊ कामं करायचे. आणि ज्यावेळेस तू एखादा शून्य वाढवल्यानंतर पुन्हा एखादा शून्य वाढवावाच लागतो, तेव्हा तुला उत्तरामध्ये सुद्धा शून्य वाढवावा लागेल. ओके का. आणि मग ते झालेले आहे 100. आता तुम्हाला 12च्या पाड्यामध्ये 100च्या जवळ येणारी संख्या 12 8 96 किती होणार आहे, 12 8 96. आणि 100 मधून 96 वजा केले राहिले किती, 4. मग हे 4ला काही व्हॅल्यू नाही, कारण पॉइंट नंतर 2च घर घ्या असा गणिताचा नियम आहे. इथपर्यंत भागाकार समजला का, ठीक आहे. म्हणजेच याचं सेमीफायनल उत्तर येणार आहे हे इथपर्यंत. इथं दिसते का इथपर्यंत, ओके ना, ठीक आहे. हा भागाकार पोचत नाही मी, काही लुंगाड्याने समजणार नाही. म्हणजे उत्तर येणार आहे 0.3.08. ओके, हा भागाकार तुम्ही डबड्यावर करू शकता, काही हरकत नाही, पण पेपरला डबडे अलाउड नाहीये. प्रश्न क्रमांक 2 समजते आहे का, एका जणाने बी यश टाकलं तरी चालेल. समजत आहे का मला सांगा पटकन, पटकन सांगा यस. पटकन यस, ओके ठीक आहे. चला आता दुसरा, इथपर्यंत आहे ना एडिटर, ओके. दुसरा प्रश्न घेऊ स्टेप बाय स्टेप. सर तुम्ही इथं शक्तिमानची मेथड सांगणार होते, तर इथं तुम्ही शक्तिमानची मेथड न सांगता डायरेक्ट असं, ठीक आहे ना, काय हरकत नाही, इथं साईडला तुम्हाला सोडून देतो शक्तिमान. समजा याला स्टेप क्रमांक 1 मग 2 आणि मग 3 मध्ये उत्तर काढायचं आहे, ठीक आहे. समजा हाच प्रश्न या ठिकाणी रिव्हिजन असेल, 16/3 वजा 9/4. तर बघा किती फास्ट सोडवणार, पण त्याच्यासाठी लागणार आहे तुमचा टेबल्स. बघा इथं पाया समान करणं काय, हे पानसट कामं करण्यापेक्षा, डोक्याला ताण द्यापेक्षा डायरेक्ट होबाळल्याच्या समोरचा तिरकस गुणाकार करायचा. सोडचोक किती होणार आहे, 64. चिन्ह कोणतं होतं आणि वजाबाकीचं. नंतर किती होणार आहे, 27. आणि यांचा समोरासमोरचा गुणाकार 3 चोक किती होणार आहे, 12. आता 64 वजा 27 भागेला 12 आणि 64 वजा 27 भागेला 12 सेम कंडिशन येते. काही बदलते का, नाही. तुम्हाला वाटलं तर तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या शक्तिमान, नाहीतर वाटलं तर पाया समान करा. ओके का, दोघी कंडिशन तुम्हाला सांगून दिलेली आहे. चला पुढचा प्रश्न, म्हणजे तुमचा डाऊट धीरे धीरे क्लिअर होतो आहे की सर वजाबाकीमध्ये सुद्धा पाया बिया समान नसेल तर काय करणार, ठीक आहे. आता पुढचं उदाहरण तुम्हाला देतो तोंडी लावायसाठी.
27 भागेला 4 वजा, आणि घाबरू नका, उत्तर पॉइंट मध्ये बी येऊ शकते बरं, मुद्दामून काही सांगता येत नाही, पेपरला काही होऊ शकते. त्याच्यानंतर आता 27 पेक्षा कमी संख्या घ्यावी लागेल आपल्याला, थोडीशी घेऊ आपण 15. 15 भागेला या ठिकाणी सर तुम्ही प्रत्येक वेळेस 3 आणि 4 घेतात, आता 5 घेऊ. ओके, आता याचं उत्तर काढून दाखवा फटकन. चला, टाइम स्टार्ट नाव. क्लिअरिटी आहे का? क्लिअर दिसतंय का बाई? उद्या वेळेवरती आपलं वर्कआउट होईल. जाऊ दे, काय उत्तर बित्तर सांगू नका, फालतू बेसूद व्हायचं काम आहे ते. इथलं लक्ष द्या. येतोय का आवाज? हा चला, येतं डोक्याला स्थान आहे ना. इथं वजाबाकीचं बी चिन्ह आहे, पाया बी समान नाहीये, ते इथं शक्तिमानची मेथड आपण यूज करणार. डायरेक्ट पाया बिया समान करण्याच्या भानगडीत पडू नका, कारण मग ते स्टेप लय वाढते. इथं एक काम करायचं, बरोबर. समजा जर तुम्ही ना पाया समान केला तर 4च्या पाळ्यामध्ये 5 बसत नाही, पहिली 65 लेवल घेऊ आपण. 4च्या पाळ्यात 5 बसत नाही आणि 5च्या पाळ्यात 4 बसत नाही, म्हणून यांचा बेस सेम करण्यासाठी या 5ला या साईडला आणा आणि या 4ला या साईडला आणा. झाला 4 पंच 20 आणि 5 चोक 20, बरोबर. त्याच्यानंतर आता ज्यानं पाया समान केला त्यानं वरच्या संख्येला गुणा करायचा, 27 गुणिला 5 झाले बेसूद. पायाचे बोट, हाताचे बोट सगळं ट्राय करा, बरोबर. आता गुंडी अटकली. 27 पाचा सांगा लवकर, कॅल्क्युलेटर करून सांगा पटकन. सांगा रे पटकन. 135. वा वा, कमेंट्स मध्ये उत्तर आलेलं आहे. काय कोण आहे तो? झिपरा झिपरी काय माहिती. 27 पाचा 135, चिन्ह आहे वजा बाकीच. त्याच्यानंतर 4 गुणिला 15 60. मग सर ह्या पाया बिया समान करायच्या भानगडीत पड्यापेक्षा डायरेक्ट नळला दाबायला पुरतो की आपल्याला. कसा रे बाबा, लक्ष द्या. 27 पाचा 115 म्हणजे हे आगाऊ धंदे करायपेक्षा डायरेक्ट तरफडणं. कसं? डायरेक्ट 27 गुणिला 5 135. ओके, त्याच्यानंतर चिन्ह वजाचं 15 चौक किती होणार आहे? 60. छेदामध्ये होबाळल्याच्या समोरच्या अंकांचा गुणाकार 4 गुणिला 5 किती होणार आहे? 20. आणि 135 मधून 60 गेले. आता तुम्हाला लेवल तर वाढवावी लागेल. 5 में से 0 गया 5 और डायरेक्ट 13 में से 6 गया, कितना बचा? 7. और 20 जसेच्या तसे बाय व. नाही तर मग काय काय टी फॉर टमरील असे करतील. 135 भागेला 60, काही फोत्र म्हणतील 5 मधून 0 जात नाही तर 0. तर असे आगाऊ कामं करतो नको, कारण वरती मोठी संख्या आहे तर तिच्यातून किती वजा केले? 0, तर 5च राहतील. आता डायरेक्ट 13 संख्या घे ना, 13तून डायरेक्ट 6 गेले किती राहणार आहे? 7. आता 13 साधे तू हातापायाचे बोट घेशील तर मग काही खरं नाही ते. आता 75 भागेला 20 आला आहे, तर 75 भागेला 20 ले किती ना भाग देशील? 5 न. कसं का समजेल तुले? यासाठी 5 आहे, मग 5 चोक 20, 5 एक 5, खाली उरले 2 झाले 25 आणि 5 5 25. म्हणजे तुमचं फायनल आन्सर असेल 15/4. बरोबर आहे का? 5 चोक 20 आणि 15 5 75. ठीक आहे. मग आता 15 भागेला जे 4 आहे त्याचा पुन्हा या ठिकाणी तुम्हाला 65 पद्धतीनं नळला दाबायचं. समजा 15 भागेला जर 4 पेपरला नसलं तर काय करसान? लगेच पुलावर जायचं. कसं? 15 भागेला 4, 4 तिरिक 12, उरले किती? 3. 1 0 वाढवला तर इथं काय द्यावं लागेल? पॉइंट. 4 7 28, उरले किती? 2. पुन्हा आगाऊ धंदे केले, 0 वाढवला, झाले किती? 20. आणि 5 चोक 20, सॉरी 4 25. ओके का? पुन्हा सांगतो. 4 त्रिक 12, 15तून 12 गेले 3, 0 वाढवला तर इथं पॉइंट घेतला, झाले 30. 4 7 किती होणार? 28, उरले 2, घेतला 0 आणि 4 25. 3 पॉईंट किती होणार आहे? 75. म्हणजे जर तुम्हाला पॉइंट मध्ये उत्तर विचारलं तर 3.75 त्याचं उत्तर येणार आहे. समजते? हे तर फक्त सुरुवात आहे. आता म्हणजे जर पाया समान नसेल वजाबाकी करताना तर शक्तिमानची मेथड घेतली तरी चालते, नाहीतर मग तुम्ही पाया समान करा. ओके,
ठीक आहे, समजलं असेल तर यस म्हणून सांगा कमेंट्स मध्ये फटकन. यस ना का व माय दिसतंय का सांगलं बरं. हा ना, ठीक आहे सर. तू 2-4 दिवसापासून बेरीज वजाबाकी शिकू राहिला, हे तर जमते आम्हाला, ठीक आहे ना. क्लासमध्ये डोळे बाहेर येतात 2-2 किलोमीटर. त्याच्याकरता आपण बेसिक घेऊ, ताण घेऊ नका, ठीक आहे. ओके, या ऍप वरती तुम्हाला टेस्ट बी टाकून देईन. टेस्ट टाकायचा ऑप्शन आहे, या टेस्ट टाकून देईन तुम्हाला कोणकोणते. समजा आता संडेच्या दिवशी तुमचा रिलॅक्स आहे, तर त्या दिवशी तुम्हाला प्रश्न टाकून देईन, त्या टेस्ट वरती जाऊन ते सोडून घ्यायचे. फक्त आठवून द्यायचं जरा थोडीशी, ठीक आहे. पुसायचं का? ज्याला शिकायचं आहे ते बरोबर येतात लाईव्ह मध्ये. ज्याला शिकण्याची इच्छा नाही तर दलिंदर आता मोबाईलची उडत असतील, कळलं का. त्याच्यामुळे इलाज नाही त्याला तर काही राहील. ज्याला शिकण्याची इच्छा आहे बाबा ते बरोबर येतात वेळेवरती, एका मेसेज वरती लाईव्ह येतात, ठीक आहे. पण ज्याला फक्त कारण सांगायचे, कारण सर दिसत नाही, सर क्लिअर नाही, सर हे नाही ते नाही, त्या विद्यार्थ्यांना काहीच करू शकत नाही. समजा झोपेचं सोंग घेतलेल्यांना आपण उठवू शकत नाही, इलाज नाही त्या गोष्टीला, ठीक आहे. प्रत्येक गोष्टीला अडचणी येणारच आहे. ओके, समजा आता पावसाळा पडतोय तर तुम्ही प्रॅक्टिस रनिंग करणं बंद केली का? नाही. त्याच्यासाठी दुसरा ऑप्शन तुम्ही युजच करणार ना, रुळाचा. माझ्यामध्ये तुम्ही आपण आता साधी वजाबाकी तुम्हाला समजलेली आहे, पॉईंटची वजाबाकी समजली, अंश आणि छेदाची वजाबाकी समजली. चला ठीक आहे. म्हणजे बघा, तुम्हाला 2-4 दिवसापासून आपण जे बेसिक शिकवत आहे, सध्या नॉर्मल बेरीज झाली तुमची, त्याच्यानंतर नॉर्मल तुमची वजाबाकी झालेली आहे. ओके, ठीक आहे. म्हणजे बेरजेमध्ये काय काय घेतलं आपण? एक तुमची साधी बेरीज घेतली, बरोबर, साधी बेरीज घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण घेतली आहे अंश आणि छेदाची बेरीज. ओके, त्याच्यानंतर घेतलेली आहे आपण पॉईंटची बेरीज. त्याच्यानंतर घेतलेली आहे आपण उतरत्या क्रमाची बेरीज. ओके ना, उतरता क्रम आणि अंक कसे पाहिजे? सेम. म्हणजे 1, 2, 3, 4 असे कन्सेप्ट घेतले. साधी वजाबाकी घेतली, अंश आणि छेदाची वजाबाकी घेतली, पॉईंटची पण वजाबाकी घेतली आणि उतरत्या क्रमाची पण वजाबाकी घेतली. म्हणजे वजाबाकीचे बेरीज आणि वजाबाकीचे जे महत्वाचे कंटेंट आहे ते आपण सगळे घेतलेले आहे, ठीक आहे. तर उद्याच्या दिवशी आपण घेणार आहोत बेरीज वजाबाकी आणि त्याच्यानंतर थोडस गुणाकाराला सुरुवात करणार आहोत. त्याच्याकरता पाढे वगैरे पाठ करून ठेवा. गुणाकारामध्ये आपण घेणार आहोत उद्याच्या दिवशी गुणाकार चालू करणार. तर उद्याच्या दिवशी गुणाकारामध्ये एक कन्सेप्ट होणार आहे साधा गुणाकार, बरोबर. आणि साधा गुणाकार प्रत्येकाला येतो, तर आपण घेणार आहे त्याचा पहिला एकक स्थानचा अंक. मी बेरीज आणि वजाबाकीमध्ये सुद्धा ते सांगितलं, एकक स्थानचा अंक सर्वात महत्वाची प्रायोरिटी डिपेंड करते. दुसरा येणार आहे तुमचा या ठिकाणी पॉईंटचा गुणाकार, बरोबर. त्याच्यानंतर दुसरा येणार आहे आपला अंश आणि छेदाचा गुणाकार, अंश आणि छेद, ठीक आहे. तर हे जे टॉपिक आहे तो उद्या आपला होणार आहे शार्प तुमचा 7 PM ला, ठीक आहे. आजच्या सारखा उशीर होणार नाही, ठीक आहे. आज आपलं लेक्चर आपण संपलं असं जाहीर करतो.